नमस्कार। आज आपण मस्त भरली चमचमीत कारली करणार आहोत। नको नको म्हणणारे सुद्धा आवडीने खातील अशी आपण चमचमीत कारल्याची भाजी करणार आहोत। अजिबात कडू होणार नाहीत यासाठी काही टिप्स सांगणार आहेत। त्याचप्रमाणे ही कारली जी आहेत आपण भरली कारली करणार आहोत। यासाठी इथे मी 4 कारले घेतलेले स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि याची वरची साल जी आहे ना ते किसणीच्या सहाय्याने काढून घ्यायची आहे। तर साल जे काढताना एकदम हलक्या हाताने काढायची, वरवरच साल आपल्याला काढून घ्यायची आहे। तर कारल्याच्या भाजीमध्ये आपण 1 चम्मच अशी चटणी टाकणार आहोत, ज्यामुळे भाजी जी आहे ना अप्रतिम लागणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर इथे मी कारल्याची पूर्ण वरची साल काढून घेतलेली आहेत आणि याला 2 भागामध्ये आपण डिवाइड करून घेऊयात। म्हणजे या पद्धतीने 2 भागामध्ये पूर्ण कारली आपल्याला कट करून घ्यायची आहेत। कारण कारली मोठी होती त्यामुळे मी 2 भागामध्ये डिवाइड करून घेतलेली आहे। छोटी असेल तर तुम्ही एकच कारलं कट करून घेऊ शकता। बघू शकता सुरीच्या सहाय्याने असं त्याच्यामधले पूर्ण बिया ज्या आहेत त्या पूर्ण काढून घ्यायच्या आहेत। तर असं गोल फिरवून घ्यायचं आहे चाकूच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने देखील तुम्ही काढू शकता। इझिली निघून जातं कारण आपल्याला यामध्ये मसाला भरायचा आहे। तर मस्त आपण खास मसाला बनवून आज आपण ही चटपटीत भाजी करणार आहोत। तर बघू शकता इथे मी कारले पूर्ण कट करून घेतलेले आहेत आणि एक कारला या पद्धतीने सुद्धा कट करून दाखवलेला आहे। या पद्धतीने जर तुम्ही कारले कट केले तर यामधली मसाल्याची स्टफिंग जी आहे ना ते बाहेर येणार नाहीत। तर आता इथे 1 चम्मच तेल टाकलेलं, 1 वाटी शेंगदाणे टाकलेले, साधारण 1 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचे आहे। त्याचमध्ये 1 वाटी मी खोबरा खीस टाकलेला आहे। खोबरा खीसऐवजी तुम्ही खोबरं देखील टाकू शकता। इथे मी अर्धा चम्मच जिरे टाकलेले आहेत, मस्त खमंग भाजून घ्यायचं आहे। त्याचप्रकारे यामध्ये थोडं खोबरं, त्याच पद्धतीने यामध्ये 1 चम्मच साधारण धणे टाकून घेतलेले आहेत। व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने। तर आता मी एक पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये साधारण 1 ते 2 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे। यामध्ये आपण कारले जे आहेत वाफवून घेणार आहोत। त्यामध्ये 1 चम्मच मीठ, त्याचप्रमाणे हळद देखील टाकलेली आहे। थोडी हळद टाकून घ्यायची। यामुळे काय होणार की कारले अजिबात कडू लागणार नाहीत, कारल्याची भाजी देखील खूप छान लागणार। तर आपल्याला हे कारले जे आहे साधारण 5 मिनिट वाफवून घ्यायचे आहेत। बघू शकता या पद्धतीने कारले टाकून घ्यायचे, 5 मिनिट याची वाफ काढून घ्यायची आहेत। म्हणजे यामधला जो कडवटपणा आहे तो पूर्ण या पाण्यामध्ये निघून जाणार। तर या पद्धतीने आपल्याला हे कारले जे आहेत बॉईल करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता इथे आपण पहिली टिप्स पाहिली की वरची साल आपण काढून घेतलेली आहे। त्याच पद्धतीने मसाला जो आहे तो थंड होऊ द्यायचा आणि मिक्सीच्या भांड्यामध्ये हा मसाला टाकून घ्यायचा आहे। हा मसाला आपल्याला मस्त याचं वाटण करून घ्यायचं आहे। तर यामध्ये टाकायचं आहे 5 ते 6 लसूण पाकळ्या, थोडी कोथिंबीर, 1 चम्मच तिखट, 1 चम्मच मीठ, अर्धा चम्मच कांदा लसूण मसाला, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच काळा मसाला, हे पूर्ण टाकून व्यवस्थित याचं वाटण करून घ्यायचं आहे। बघू शकता या पद्धतीने वाटण करून घेतलेलं एका प्लेटमध्ये हे वाटण आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर आपण वाटण करून घेतलेलं आहे। कारलेसुद्धा बॉईल होऊन झालेले आहेत, हे आपण काढून घेऊया। या पद्धतीने आपल्याला पूर्ण कारले जे आहेत ते बॉईल झालेले आहेत। 5 मिनिट आपण साधारण वाफ काढून घेतलेले आहेत। तर 5 मिनिटमध्ये शिजून जातात। तर पूर्ण कारले जे आहेत ते काढून घेतलेले आहेत। तर आता हे कारले थोडे थंड होऊ द्यायचे आणि यामध्ये आपल्याला स्टफिंग भरून घ्यायची, म्हणजेच मसाला भरून घ्यायचा आहे, जो आपण खास मसाला बनवलेला होता। तर बघू शकता यामध्ये जो मसाला भरताना एक काळजी घ्यायची की हा पूर्ण प्रेस करून म्हणजेच दाबून भरून घ्यायचा आहे। म्हणजे यामध्ये छान मसाला भरला जाणार आणि मसाला देखील बाहेर येणार नाहीत। यासाठी एक टिप्स सांगणार आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता कोणतीही भाजी करायची म्हटलं तर सर्वात कठीण वाटते आपल्याला कारल्याची भाजी, जी की कडू होते, त्यामुळे भरपूर जण खात नाहीत कारले। तर या पद्धतीने जर तुम्ही एकदा कारल्याची भाजी केली तर कारलं जे आहे ना ते असंच तुम्ही खाल, पोळीसोबतसुद्धा खाल नाहीत, असंच कारलं खाल, खूप छान लागते आणि अगदी कडूसुद्धा लागत नाही जर तुम्ही या पद्धतीने केलं तर। बघू शकता पूर्ण मसाला भरून घेतलेला आहे कारल्यामध्ये, दिसत खूप छान आहे। आता याला फ्राय कसं करायचं म्हणजे परतून कसं घ्यायचं हे सुद्धा सांगणार आहेत। तर कढईमध्ये साधारण 2 ते 3 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे। तेल याला भरपूर लागत नाही, थोडंच तेल लागतं। तर यामध्ये आपल्याला कांदा वगैरे काहीच टाकायचं नाही आहे।
तर बघू शकता या पद्धतीने पूर्ण कारले टाकून घ्यायचे आहेत. तर आता मसाला म्हणजे त्याची स्टफिंग बाहेर येऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यायची हे सुद्धा सांगणार आहे. साधारण आपल्याला 3 ते 4 मिनिट जे आहेत ना चमच्याच्या साहाय्याने असंच परतून घ्यायचं आहे. यामध्ये टाकायचं आहे 1 चम्मच इमलीची चटणी. ऑप्शनल आहेत पूर्णतः, असेल तर टाका, नसेल तर नाही टाकली तरी चालेल, पण इमलीच्या चटणीने खूप छान टेस्ट येते. त्याच पद्धतीने यामध्ये मी साधारण 1 चम्मच गूळ देखील टाकून घेतलेला आहे आणि मी काही मसाला जो होता बाजूला काढून ठेवलेला होता तो मसाला या भाजीमध्ये टाकून घेतलेला आहे. बघू शकता चमचमीत असं भरलं कारलं तयार आहे. अगदी कडू न लागणारी भाजी आणि सर्वांचंच टेन्शन असतं की कारल्याची भाजी कडू होते, तर ती का कडू होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे डिटेल सांगितलेलं आहे. सर्व जर टिप्स फॉलो केल्या तर अतिशय कारल्याची भाजी चमचमीत मस्त भरली कारली तयार आहेत. बघू शकता अजिबात कडू लागणार नाहीत, लहान मुले देखील आवडीने खातील. तर आपण एका प्लेटमध्ये सर्व करून दाखवलेली आहेत. बघू शकता मसाला अजिबात बाहेर आलेला नाही आहेत आणि भरपूर. तर रेसिपी आवडल्यास प्रगती इझी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी कशी वाटली. अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.